इथे ना मी माझा ऑलरेडी बेस क्रिएट करून झालाय आणि तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही आधीच बघितला असेल. सो मी बेस क्रिएट केलेला आहेच. आणि जर तुम्ही बघितला नसेल तर जा आणि बघा. मी आय बटन मध्ये त्याचा लिंक देईन की मेकअपचा बेस कसा क्रिएट करायचा, कारण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मेकअप शिकवते त्यामुळेच. सो मी बेस ऑलरेडी क्रिएट केलाय. आता त्याच्यामध्ये काय होतं तर स्किन केअर होतं, त्याच्यानंतर प्रायमर लावलं, कन्सिलर लावलं, फाउंडेशन लावलं, कॉम्पॅक्ट लावलं आणि बेस आपला क्रिएट झाला. आता ह्याच्या पुढचं काय, आता हा जो मेकअप लुक आहे रक्षाबंधन मेकअप लुक, तो पुढचं काय करायचंय हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिलं म्हणजे आता आपण आय मेकअप करून घेतोय आणि आय मेकअप साठी एकदम सगळ्यात सोपा असा, कोणीही करू शकेल असा आय मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे 3 असे प्रकारचे क्यूटिप्स. असे 3 क्यूटिप्स लागणार आहेत आणि एक आय शॅडो पॅलेट ज्यामध्ये एक वाईन कलर असेल, एक डार्क गुलाबी असेल आणि एक लाईट गुलाबी असेल. ओके. आता वाईन कलर जो असतो ना प्रत्येकाकडे असतो, प्रत्येक पॅलेटमध्ये. दुसरी गोष्ट, गुलाबी कलरचे 2 असतात ना ते सगळ्या पॅलेटमध्ये असतात. माझ्या मते कोणत्या मुलीकडे आयशॅडो कलरचे आयशॅडो नाही आहे, त्याच्यामध्ये गुलाबी कलर नाही असं नाहीच होणार. सो तो घ्या आणि बसा. आता तुम्हाला दाखवते मी एकदम सुंदर असा मेकअप लुक किंवा सुंदर असा आय मेकअप. आणि ह्या आय मेकअप साठी ना मी इथे यूज करणार आहे हे मायग्लॅमचं पॅलेट, जे आयशॅडो पॅलेट आहे. वाईब चेक म्हणून याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे भेटतात. आता हे मायग्लॅम वरती ना 99 रुपयाला वगैरे चालू असतं, त्यावेळी तुम्ही घेऊ शकता. ते तुमच्यावर आहे कधी घ्यायचं ते, काही ना काहीतरी चालू असतं सेल वगैरे, सो घेऊ शकता. आता आपण इथे काय वापरणार, कुठला कलर आपण ते सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिलं हा असा वाईन शेड, त्यानंतर हा डार्क आणि हा लाईट. ओके. आता तुम्हाला वाटत असेल की हा लाईट नाहीये, पण हा खरंच लाईट आहे आणि हा डार्क आहे. ओके. सो आता आपण सुरुवात करतोय. सगळ्यात पहिलं काय करायचं, एक क्यूटिप घ्यायची. हा वाईन शेड आहे तो घ्यायचा. आता त्याच्याही आधी काय करायचं तुम्हाला सांगते मी. ओके. हा घ्यायचा आणि तुमच्या आयलिड वरती लावायचा. आता कसा लावायचा, एकदम खाली. ओके. आता बघा, थोडं जास्तच लावा. हे बघा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, हा जो गुलाबी शेड आहे डार्क वाला तो घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडने घेतला तरी चालेल. तो घ्यायचा आहे, तो मधोमध लावायचा. ओके, डन. बघा अशा प्रकारे. आता त्यानंतर दुसरी एक घ्या क्यूटिप आणि लाईट शेड जो आहे तो घ्या आणि तो वरती लावा. अशा प्रकारे. ओके. आता सेम असं आपण दुसऱ्या डोळ्याला करून घेऊया आणि पुढची स्टेप बघूया. आता काय करायचंय, एक ब्रश घ्यायचं, अशा प्रकारे छोटूस ब्रश घ्यायचं आणि हळूहळू ते ब्लेंड करायचं. एकदम हार्श नाही करायचं, एकदम हळूहळू करायचं. आधी खालून सुरुवात करा. बघू शकता किती गोड असा आय मेकअप आलेला आहे. सेम असं तुम्ही ह्या डोळ्यावरती करा, झाला तुमचा आय मेकअप. तुम्ही बघू शकता आपला आय मेकअप इथे तयार झालेला आहे. सो अशा प्रकारे आय मेकअप झालाय. आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळूया. त्यानंतर आपल्याला लायनर लावायचंय. आता काय करायचं, तुम्ही बिगिनर्स आहात सो तुमच्यासाठी स्केच आयलायनर येतं. मी तुम्हाला एक मेकअप किट बनवलेला आहे, त्याच्यामध्ये बघू शकता 1,500 मध्ये पूर्ण मेकअप किट मी दाखवलेला आहे. तो देखील तुम्ही घेतला, त्याच्यामध्ये देखील स्केच आयलायनर मी सांगितलेला आहे. सो एक घ्यायचं स्केच आयलायनर, नॉर्मल वाला घ्यायचं नाही, ते ब्रश वाला असतं ना सोडून द्या, ते स्केच वाला घ्या. कारण काय माहितीये, तुम्ही जर बिगिनर्स आहात हे तुम्हाला खूप उपयोगी आहे, कारण ह्याच्यामुळेच तुम्हाला आयलायनर शिकता येणार आहे. स्केच वाला घ्यायचं आणि जसं आपण नॉर्मल लावतो ना, एकदम ड्रॅमॅटिक काहीच नाही, नॉर्मल एकदम फक्त एक रेष ओढायची आहे तुम्हाला.
सो तुम्ही बघू शकता मी नॉर्मल रे सोडलीये, तसंच सेम इकडे करून घ्या. सो अशा प्रकारे लायनर लावून झालंय. आता आपण नेक्स्ट स्टेप कडे वळतोय, ते म्हणजे आपलं काजळ. आता काजळसाठी इथे मी ब्राऊन कलरचं काजळ वापरते. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला कधीच काजळ वापरलं नाहीये तुम्ही, आणि काजळ वापरायला खूप भीती वाटते आणि असं वाटतं की नाही मला काजळ सूटच नाही होणार, माझ्या बहिणीसारखं. कारण तिला असं वाटतं की तिला काजळ सूटच नाही होणार. मग मी मागवलंय खूप सुंदर काजळ, ते म्हणजे ब्राऊन कलरचं. वाटणारच नाही की तुम्ही काहीतरी लावलंय असं. सो ते ब्राऊन कलरचं आहे. हळूहळू ब्राऊन कलर लावायला शिका, मग तुम्ही काळ्या कलरवरती आपोआप याल. सो आता मी ते ब्राऊन कलरचं लावते, आणि हे आहे बेला विटाचं काजळ. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑलरेडी दिलेली आहे, त्यामुळे काहीच घाबरायची गरज नाही. हवं असेल तर जा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते घ्या, कारण ऑलरेडी 8 दिवस अजून आहेत तुम्हाला सगळं मागवायला, आणि 8 दिवसाच्या आधी तुमचे प्रोडक्ट्स तुम्हाला डिलिव्हर होतात. सो तुम्ही घेऊ शकता. आणि सोबतच हा जो कुर्ता आहे ना मी घातलाय, तो छान असे स्लीव्स वगैरे आहे त्याला. हा देखील मी मिशोवरून घेतलाय. पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी त्याचा QR कोड तुम्हाला सेंड करेन. सो तुम्ही बघू शकता मी काजळ लावलंय. वाटतंय का काजळ लावल्यासारखं? खूप डार्क वाटतंय का? नाही. सो असंच लावायचंय. सो अशा प्रकारे काजळ लावून झालंय. आता वळतो आपण आपल्या आयब्रोज कडे, कारण ते जर सेट नाही केले ना तर मेकअपला काही म्हणजे अशी शून्य किंमत आहे मेकअपला आपल्या. मेकअपचा जो कुठला आत्मा असेल, जीव असेल, तर तो म्हणजे आपला आयब्रोज. कारण आयब्रोज न करता आणि करता, सो मला दाखवते, मी ते आयब्रोज करून दाखवते तुम्हाला माझे. आणि एका साईडला दाखवते की आयब्रोज न करता करण्यासाठी वापरते मी इनसाइडचा हा आयब्रोजचा किट. सो ह्याच्यामध्ये ना 3 कलर आहेत. लाईट ब्राऊन आहे, ब्राऊन आहे आणि ब्लॅक आहे. तर ब्लॅक कलरचे आयब्रोज बहुतेक कमी लोकांचे असतात, त्यामुळे त्याकडे वळायचंच नाही. आता मी माझे ब्राऊन आहेत, मी ब्राऊन कलरचे करतेय. ब्राऊन ना नॅचरल वाटतं, तर मी ते ना इथे स्पूली दिलंय आहे, म्हणजे ब्रश दिलाय. सो ह्याने मी कोम करून घेते आणि मी लावते. मला ना काही करावं लागत नाही, तर नॉर्मल इथेच फक्त फील करावं लागतं. सो मी तिथल्या इथेच फील करते, थोडंसं फील करायचं. ओके. सो तुम्ही बघू शकता हा आयब्रोज मी केलाय, हा मी केला नाही. बघू शकता किती मेसी वाटते, किती छान वाटते ही साइड आणि ही साइड बघा. दोन्ही कम्पेअर करून बघा. सो अशा प्रकारे सो आपण दोन्ही करून घ्यायचे. त्यामुळे आयब्रोज कधीही चुकवायचे नाहीत, चुकूनही नाही. सो अशा प्रकारे आपले आयब्रोज करून झालेले आहेत. आता वळतो आपल्या मस्काराकडे. मस्कारासाठी इथे मी यूज करतेय हा मिस क्लिअरचा मस्कारा. मी हल्लीच हाऊल केला होता एक, म्हणजे मी हल्लीच घेतला होता हा, आणि मी माझ्या हिंदी चॅनलवरती ऑलरेडी हाऊल केलेला आहे. जर बघितला नसेल तर जाऊन बघा, डिस्क्रिप्शन मध्ये मला लिंक देते. वाव, मी फर्स्ट टाइम लावते हा, आणि खरंच हा खूप ग्रेट आहे. हो, व्हॉल्यूम किती छान दिलाय याने. सो अशा प्रकारे मस्कारा लावायचा. मला हा प्रचंड आवडलेला आहे. एवढा छान मस्कारा आणि एवढा कमी किमतीमध्ये मी कधीच बघितला नव्हता. फर्स्ट टाइम वापरलाय. खूप सुंदर आहे. गो फॉर इट. जा आणि हा मस्कारा घ्याच. दुसरा कुठलाही घेऊ नका, पण हा घ्याच. आता ह्याची प्राइस नाही ते लिहिलेली असेल, एक मिनिट मी तुम्हाला सांगते. सो ते नाहीये लिहिलेली, पण हा मला 100 रुपयाच्या आतमध्ये पडल्याचं नक्की जाऊन घ्या. मला खूप 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 जास्त आवडेल.
सो अशा प्रकारे आपला आय मेकअप झालाय. आता आपण वळतो आपल्या फेस मेकअप कडे जो उरलेला आहे. सगळ्यात पहिलं करायचं आपलं कॉन्टोर. कॉन्टोर साठी मी ते जे आपलं कॉन्टोर आहे जे घेते शुगरचं कॉन्टोर आहे. मला खूप आवडतं हे म्हणून मी घेतलंय. 350 रुपयाला येतं हे आणि हे पावडर आहे. सो जर पावडर असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट लावल्यानंतर लावू शकता आणि जर तुमचं क्रीम असेल तर त्याच्या आधी लावा, नंतर वरती कॉम्पॅक्ट लावा. घ्यायचं, टॅप करायचं आणि त्याच्यानंतर कसं लावायचं ते सांगते. इथून तुम्हाला ते कॉन्टोर जे आहे म्हणजे इथून तुम्हाला ते कॉन्टोर घ्यायचंय तुमच्या डोळ्याच्या इथपर्यंत. कसं इथून इथपर्यंत. ओके, गोल गोल फिरवत न्यायचं वरतगत. डन. परत तुम्हाला लावायचं असतं जॉ लाईनला. आणि कॉन्टोर लावायचं असतं तुमच्या नाकाच्या इथे. असं पाऊट करायचा, तोंडात असं चंबू करायचा. आरामात समजला की नाही? ओके. आता आम्हाला लावायचा आहे फक्त तो असं करायचा ब्रश आणि कारण काय माहिती जास्त लागू शकतो. सो असं करायचं आणि असं घ्यायचं आणि लावायचं. झाला कॉन्टोर लावून. सो अशा प्रकारे कॉन्टोर लावायचा आणि नेक्स्ट आपला आहे तो म्हणजे ब्लश आणि हायलायटर. आता ब्लश साठी इथे मी यूज करतेय हा जो मायग्लॅमचा पॅलेट आहे तो आणि त्याच्यामध्ये असे शेड्स आहेत. ते ट्रान्सल्युशन पावडर आहे, 2 ब्लश आहेत आणि एक हायलायटर आहे. सो 2 ब्लश आहेत ना ते मी मिक्स करून लावणार आहे आणि मी असंच लावते नेहमी. सो ब्लश घ्यायचा. आता इथे आपण कॉन्टोर लावला बरोबर. आता त्याच्या थोडस वरती जी थोडीशी जागा राहिलीये, हा जो फुगीर भाग आहे तिथे इथे असं लिफ्टेड लावायचं. आता मी कसा लावते सांगते. मी लावते डब्ल्यू आकारात. कसा? असा. मी नाकापर्यंत पण नेते कारण मला तसाच आवडतो. तुम्ही तसं लावलं नाही तरी चालेल. डब्ल्यू आकारात न लावता मी जसं पहिलं सांगितलं तसं लावायचं. कारण प्रत्येकाला सूट होईल असं नाहीये. हा पण टॅप टॅप करूनच घ्यायचा ना. सो अशा प्रकारे ब्लश लावून झालेला आहे. आता वळतो हायलायटर कडे. सो हायलायटर साठी असा ब्रश येतो, फॅन ब्रश. नसेल तर हाताने लावा. सो घ्यायचा हायलायटर, इथे लावायचा. ह्या जो उभरती बाजू आहे तिथे. इथे लावून झाला तर नाकाच्या वरती लावा, शेंड्याला. थोडस हायलायटर हनुवटीवरती, थोडस हायलायटर इथे, थोडस हायलायटर थोडस इकडे आणि थोडस इकडे. जर कपाळ मोठं असेल लावू नका आणि कपाळ छोटस असेल तर लावलात तरी चालेल. पूर्ण कपाळ लावलं तरी चालेल. सो अशा प्रकारे आपला हायलायटर फेस मेकअप पूर्ण झालाय. आता राहिला आपला लिपस्टिक आणि सेटिंग स्प्रे. आता मी इथे लिपस्टिक जी यूज करणार ती रेड कलरची आहे. थोडीशीच लावणार आहे मी. सो ती लिपस्टिक तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी. ती पिलग्रिमची लिपस्टिक आहे. शेड आहे 01 द रेड स्टेलिटो असं. थोडीशी लावणार आहे. खूप रेड आहे ती. थोडस लावते आणि स्मच करते. ओके, डन. सो हाताने मी तिला ब्लेंड करून घेते जेणेकरून मला जेवढा इफेक्ट हवाय तेवढाच ती देईल. सो अशा प्रकारे झालंय.
आता ह्याच्यावरती मी एक लिप बाम लावते माझा, जेणेकरून मला थोडासा जो इफेक्ट हवा आहे ना, जो थोडासा थोडासा म्हणतात ना ड्राय इफेक्ट नको, थोडासा असा लाईट म्हणजे हे थोडा ऑइलीनेस असलेला असा इफेक्ट हवाय, पूर्ण ड्राय झाल्यावर की वाटतंय मला ओठ म्हणून. सो अशा प्रकारे लिपस्टिक लावून झालीये. आता सगळ्यात लास्ट स्टेप जी आहे ती म्हणजे आपला सेटिंग स्प्रे. सेटिंग स्प्रे साठी इथे मी सेम म्युला ब्युटीचं यूज करते. मला तुम्ही खरंच, मला वाटतं तुम्ही ना शिव्या घालणार आहात मला, काय मग ही का म्युला ब्युटीचं यूज करते, मला खरंच आवडतं म्हणून. सो म्युला ब्युटीचं सेटिंग स्प्रे आहे. आता सेटिंग कसा मारायचा, हलवायचा, लांब पकडायचा. आय मेकअप केलं तर डोळ्यावरती हात ठेवा आणि मारा. आय मेकअप जास्त हेवी नाहीये तर डोळ्यावर न हात ठेवता नॉर्मल पकडा अशा प्रकारे. बस एवढाच मारायचा आणि हा नॅचरली सुकू द्यायचा. तोपर्यंत तुम्ही ज्वेलरी वगैरे वेअर करू शकता. आणि ज्वेलरी घालून अजिबात मारायचा नाही, ज्वेलरीचे कलर जाणार. सो मारायचा अशा प्रकारे, ज्वेलरी वगैरे वेअर करायची आणि त्यानंतर आपण फ्लॉन्ट करूया आपला लुक. मग मंडळी, कसा आहे मेकअप लुक, आवडला का? सो हा जो मेकअप लुक आहे एवढा गोड कसा झालाय माहितीये, कारण मी तुम्हाला शिकवत केलाय. आता जसं मी तुम्हाला शिकवलंय ना, तसाच तुम्ही देखील हा असा सेम टू सेम मेकअप लुक करू शकता आणि आपण मेकअप करून खूप सुंदर दिसू शकतो. आता तुम्ही बघू शकता इथे मी छान असा येल्लो कलरचा, म्हणजे मँगो कलर आहे हा. ऍक्च्युली हा माझा कलर आहे, मला माझ्या आवडता कलर जर कुठला असेल तर हा कलर, म्हणून माझ्या चॅनलचं नावच आहे मँगो डॉली. का? कारण माझा आवडता कलरच तो आहे. आणि ऍक्च्युली मला काही खास पर्सन असा आहे जो मला स्वतः मँगो डॉली बोलतात. सो म्हणून मला आवडतं ते, आणि ऐकायला आवडतं, मला बोलायला आवडतं, मला बोलायला आवडतं. सो म्हणूनच. आणि हा माझा आवडता कलर आहे, सोबत हा पण माझा आवडता कलर आहे. हा जो ड्रेस आहे ना तो मी मिशोवरून घेतलाय. तुम्हाला हवा असेल तर मला नक्की सांगा. मी व्हिडिओच्या शेवटी एक QR कोड टाकते, त्याच्यामध्ये हा ड्रेस आहे. तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही तो QR कोड जो आहे तो स्कॅन करायचा जाऊन, तुम्हाला आपोआप हा ड्रेस येऊन जाईल, तुम्ही घेऊ शकता. खूप गोड ड्रेस आहे, मला खरंच खूप जास्त आवडलाय, इन्हान्स करतोय तुमचा कलर. सो तुम्हाला आवडला असेल हा मेकअप लुक तर नक्की मला सांगा आणि कसा वाटला तेही सांगा. आता आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय. आणि त्याआधी तुम्हाला देखील रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.